नमस्कार मंडळी, चला आज आपण बनवूया मेथीचे पराठे. मेथीचे पराठे बनवण्यासाठी आपण ही शेतातून काढलेली हिरवीगार मेथीची भाजी घेतलेली आहे. ती निवडून आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण हिरव्या मिरचीचं एक वाटण करणार आहे. त्या वाटणासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडं जिरं, चवीपुरतं मीठ, आलं आणि लसूण हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत. त्यानंतर आपण घेतलेले आहेत 2 कांदे जे बारीक चिरून घेतलेले आहेत. त्याबरोबर आपण लाल मिरची पावडर, हळद, ओवा, जिरं, थोडं तीळ घेतलेलं आहे आणि चवीपुरतं थोडं मीठ. आणि हे आपण हिरव्या मिरचीचं जे वाटण केलेलं आहे ते आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण घेतलेलं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ. त्या गव्हाच्या पिठामध्ये आपण आता बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत. त्याचबरोबर जे सुके मसाले आपण घेतले होते, लाल मिरची पावडर, तीळ, जिरं, ओवा आणि चवीपुरतं मीठ, हळद हे सर्व टाकून घेणार आहोत. त्यामध्येच आपण आता जे हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं होतं ते टाकून घेणार आहोत आणि जी धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी आहे ती आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत. हे सर्व मिश्रण आपण अगोदर मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण ह्या मिश्रणाचा एक मस्त असा डो मळून घ्यायचा आहे आणि ते पीठ आपण मळून झाल्यानंतर 20 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता आपण ह्या भिजवलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत आणि आपण ह्याचे पराठे लाटून घेणार आहोत. तोपर्यंत आपण गॅसवरती तवा गरम करायला ठेवले. आता आपण जे पेढे बनवलेले त्यापासून आपण गोल असे पराठे बनवून घेणार आहोत आणि गोलसर असे लाटून घेणार आहोत. त्यानंतर तव्यावरती थोडंसं तेलाची किंवा तुपाची धार टाकून आपण हा पराठा दोन्ही बाजूने खरपूस असा खमंग असा भाजून घेणार आहोत. शेतामध्ये झाडाखाली बसून असं जेवण बनवण्याचीही मजा पण काही वेगळीच आहे आणि तेच जेवण आपल्या परिवाराबरोबर बसून खाण्यामध्ये पण एक वेगळाच आनंद मिळतो. तो काही वेगळाच आहे. आता आपण हा पराठा दोन्ही बाजूने तेल लावून मस्त असा भाजून घेणार आहोत. जे आपण पिठाचे छोटे छोटे गोळे केलेले होते त्याचेही आपण पराठे करून घेणार आहोत. आता आपले हे गरमागरम मेथीचे पराठे खाण्यासाठी तयार झालेत बरं का.